आजची प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं पक्षाने कुठला निर्णय घेतलेला आहे, राहुल नार्वेकरजींना प्रवेश दिलेला आहे याच्याबद्दलची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यंदा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 22 जागा लढवण्याचा निर्णय काँग्रेसशी चर्चा करून घेतलेला होता. परंतु शेवटी अंतिम निर्णय घेत असताना पक्षाच्या वरिष्ठांनी हातकणंगलेची जागा काँग्रेसकडे जास्त ताकदीचा उमेदवार असल्यामुळे ती दिली आणि 21 जागा आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 27 जागा आता आमचा मित्रपक्ष या नात्याने काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी लढवतो. 19-20 लोकसभा मतदारसंघातले एकूण उमेदवारी घोषणा पाठीमागेच करण्यात आलेली आहे. मावळच्या जागेच्या बद्दल बरीच चर्चा चाललेली होती. ती चर्चा आज आता दुलवडीच्या निमित्तानं त्या ठिकाणी संपलेली आणि आज राहुल नार्वेकरांना त्यांच्या उरणमध्ये असणारं एकंदरीत काम आणि या सगळ्याचा विचार करून पक्ष नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. उद्यापासून आम्ही पनवेल असेल, कर्जत खालापूर असेल, मावळ असेल या सगळ्या भागामध्ये उमेदवारांच्या समवेत पक्षाचे काही सहकारी आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे. पक्षाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्याच्यामध्ये देखील जे काही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं ते मार्गदर्शन आम्ही करणार आहे. पुण्याच्या जिल्ह्यामध्ये 4 लोकसभेच्या जागा येतात. बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या 4 लोकसभेच्या जागांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 उमेदवार 26 तारखेला उमेदवारी अर्ज भरतील आणि त्याच दिवशी पवारसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रपणे मेळावा पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. सुरुवातीला ह्या एकंदरीत देशातल्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यात आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे सभा घेऊन जनतेच्या समोर, कार्यकर्त्यांच्या समोर जाणार होते. परंतु मधल्या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारची गारपीट झाली आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणचे ठरलेले कार्यक्रम हे पुढं ढकलावे लागलेले. त्याच्यामध्ये बीडचा कार्यक्रम असेल, त्याच्यात नाशिकचा कार्यक्रम असेल. 20 तारखेला मात्र मुंबईमध्ये त्या ठिकाणी एकत्रपणे सभा घेण्याच्या बद्दल मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की त्याबद्दल मी उद्या सांगतो. परंतु पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे मुंबई शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र सभा ही 20 तारखेला आयोजित त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ती 20 तारखेला होण्याची दाट शक्यता आहे. बाकीच्याही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या तारखा ह्या पवार साहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याच्यात भास्करराव जाधव, मी, त्याचबरोबर माणिकराव ठाकरे असे काही सहकारी देखील त्या वेगवेगळ्या सभांच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. पहिल्या टप्प्यातल्या तर विदर्भातल्या मतदान होणार आहेत. तिथं सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामाला लागलेला आहे. अजूनही काही राजकीय पक्षांचे उमेदवार हे काल होळीचे ना दुलवडीची सुट्टी असल्यामुळं जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. मला जी माहिती मिळाली ते बहुतेक पक्ष उद्याच्याला राहिलेले उमेदवार हे आपल्या आपल्या पक्षाची जाहीर करतील आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी सुरुवात होईल. हे पण मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचं आहे. एकंदरीतच या गारपिटीच्या निमित्तानं आमचे मुख्यमंत्री स्वतः आणि गृहमंत्री आर पाटील, अनिल देशमुख आणि हर्षवर्धन पाटील हे 4 जण राज्याच्या वतीनं पंतप्रधानांना भेटण्याच्या करता, पवार साहेबांना भेटण्याच्या करता, पी चिदंबरम जी असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील या सगळ्यांना भेटायला गेलेले होते. त्यांच्या भेटी पण झाल्या आणि 19 तारखेला केंद्राच्या एक समिती नेमलेली आहे. त्याची मंत्रीची एक उपसमिती नेमलेली आहे. त्याची बैठक ही त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार काय मदत करणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती पडेल. साधारण 5,000 कोटी रुपयाचं
जे काही गारपीट झाली त्याच्या संदर्भातली मागणी ही केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे। अर्थात हे सगळं करत असताना आचारसंहितेचं नियमांचं तंतोतंत पालन करूनच या सगळ्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत। आता या निवडणूक आयोगाला पण त्याबद्दलची विनंती ही करण्यात आलेली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता प्रचलित जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे पुढे जाण्याच्या करता कुठली अडचण राहणार नाही, तर काही नवीन निर्णय नाही। नैसर्गिक संकट आल्यानंतर अशा प्रकारची मदत ही केली जाते। आज देशामध्ये महाराष्ट्रापेक्षा अधिकचं संकट गारपिटाचं मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे अशी माझी माहिती आहे। त्यांनी पण त्यांच्या परीनं केंद्राकडे मदत मागितलेली आहे, आपण पण केंद्राकडे त्या ठिकाणी मदत मागितलेली आहे आणि 19ला केंद्राचा याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होईल। परंतु आजच आपले शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले, नाउमेद झालेले, खचून गेलेले आहेत। काही ठिकाणी बातम्या पण येत आहेत की इथं शेतकऱ्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन संपवलं आणि आत्महत्या त्यांनी त्या ठिकाणी केली। माझी ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आग्रहाची नम्रतेची कळ, परंतु आजच आपले शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले, नाउमेद झालेले, खचून गेलेले। काही ठिकाणी बातम्या पण येत आहेत की इथं शेतकऱ्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन संपवलं आणि आत्महत्या त्यांनी त्या ठिकाणी केली। माझी ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की बरोबरीच हे अस्मानी संकट आहे, अतिशय मोठं संकट आहे आणि हे सगळं संकट पाहिल्यानंतर काहींच्या मनामध्ये हातातोंडाशी आलेला घास गेल्यानंतर आता आपलं पुढचं भविष्य काय आपल्याला राहणार आहे, आपल्या मुलाबाळांचं कसं होणार आहे, प्रपंचाचं कसं होणार आहे, ही अशा प्रकारची एक भीतीची भावना त्यांच्या मनामध्ये यायला लागल्यामुळं काही जण स्वतःला संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। वास्तविक ह्या रस्त्याने जाऊन आपल्या बाकीच्या कुटुंबाला उघड्यावर टाकून चालणार नाही। त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी धीर दाखवलं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत तुमच्या माझ्या देशातला, राज्यातला असं संकट आल्यानंतर शेतकरी मोडता कामा नये, तो होता कामा नये। ही जबाबदारी सर्वांनाच मिळून आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। परंतु मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की बुधवारी संध्याकाळी आपण मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी घेऊया, कारण बुधवारी 19 तारीख आहे। 19 तारखेला कदाचित सकाळी केंद्र सरकारची ती जी समिती आहे मंत्र्यांची, त्यांची बैठक त्या ठिकाणी होईल। तिथं काहीतरी ते ठरवतील, ते आपल्याला माहिती मिळेल आणि मग संध्याकाळी आपण पण काय करू शकतो आणि केंद्र सरकार काय करू शकतं। वास्तविक हे सगळं करत असताना राज्य सरकार याबद्दलचा जो निर्णय घेणार आहे तो पण आम्हाला जाहीर करता येणार नाही। तो जाहीर करण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट सूचना दिल्यात की ते मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी हे सगळं जाहीर त्या ठिकाणी करतील। परंतु आता काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करतायत की जर आता 4 दिवसात 5 दिवसात जर मदत जाहीर नाही केली तर आम्ही रस्त्यावर येऊ। वास्तविक ही एक वेगळ्या प्रकारची राजनीती चाललेली, राजकारण चाललेलं आहे। मी सुरुवातीला सांगितलं की नेमक्या ह्याच काळामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आचारसंहितेचं तंतोतंत पालन करण्याची पहिल्यापासूनची परंपरा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी टिकवली गेलेली आहे। बाहेरच्या राज्यामध्ये काय चालतं ते मला त्याच्यातली जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे तिथं त्याबद्दल टीका टिप्पणीची राजनीती चाललेली, राजकारण चाललेलं आहे। मी सुरुवातीला सांगितलं की नेमक्या ह्याच काळामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आचारसंहितेचं तंतोतंत पालन करण्याची पहिल्यापासूनची परंपरा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी टिकवली गेलेली आहे। बाहेरच्या राज्यामध्ये काय चालतं ते मला त्याच्यातली जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे तिथं त्याबद्दल टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही। पण निवडणूक आचारसंहितेचा आदर करून, तंतोतंत पालन करून त्याच्यातून कसा पुढे जाता येईल, कसा मार्ग काढता येईल याबद्दलचा प्रयत्न राज्य सरकारचा निश्चितपणे चाललेला आहे। सर्वप्रथम सन्माननीय आदरणीय श्री शरद पवार साहेबांचे मी आभार मानतो
त्याचबरोबर अजितदादांचे आभार मानतो, सर्व नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी मला पक्ष प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत जनसेवेची एक संधी दिली। याचबरोबर गेल्या काही दिवसात अनेक चर्चा चालू आहेत, मला अनेक प्रश्न विचारले गेले, अनेक फोन आले, पत्रकारांबरोबर संपर्क साधायचा प्रयत्न केला पत्रकारांनी, पण मी काही बोललो नाही। मला खात्री आहे, मला माहिती आहे की आपल्या सर्वांना अनेक प्रश्न आहेत आपल्या मनात आणि तेवढ्याच आतुरतेने मलाही काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या आहेत, जेणेकरून या पुढची वाटचाल जी आहे ती कोणत्या रीतीने यशस्वीपणे समाजकार्यात आपल्याला वाढ करू शकू अशी असेल याचा पण खुलासा आज होईल। तर आपल्याकडे जर का इतक्या दिवसांपासून साठलेले जे प्रश्न असतील त्याचं उत्तर देण्यासाठी आज इकडे मी आहे। आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला कोणी शिवसेनेने सांगितलं? शिवसेनेच्या नेतृत्वाला माझ्या माघार घेण्याबद्दलची संपूर्ण कल्पना होती आणि त्यांच्या आदेशानुसार व त्यांच्या माहिती संपूर्ण दिल्यानंतर ही माघार घेतली गेली। शिवसेना भवनात रात्री 11:30 वाजेपर्यंत मी होतो। इकडे खासदार अनिल देसाई होते, त्यांचं माननीय उद्धवजींबरोबर बोलणं झालं। त्या बोलणं झाल्यानंतर मला कळवण्यात आलं की सध्याच्या परिस्थितीत घोडेबाजार रोखण्यासाठी आणि मी जे अडचणी सांगितलेल्या निवडणुकीत आपल्याला सामोरे करायला लागेल त्या सगळ्या अडचणी लक्षात घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी माघार घेतली। राहुलजी, शिवबंधन तोडताना किती समाधान वाटते तुम्हाला? कारण की एक स्पर्धा सुरू होती शिवसेनेमध्ये, तुम्ही पण शिवबंधन आज सोडले, किती समाधान वाटते तुम्हाला? कोणतेही बंधन तोडताना समाधान वाटत नाही, पण एवढंच वाईट वाटतं की आपण हे बंधन बांधून घेताना जास्त विचार करायला पाहिजे होता। शिवसेना का सोडताय? कारण शिवसेनेने तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली होती, मी निर्णय का घेतला शिवसेना सोडण्याचा? एखादा कार्यकर्ता जेव्हा 15 वर्ष निष्ठेने एका पक्षात काम करतो तेव्हा निश्चितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय हा काय फार आनंदमय असा निर्णय नसतो, पण जेव्हा परिस्थिती अशी येते की पक्ष सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो, जेव्हा पक्षात घुसमट होते, जेव्हा पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला आपण बळी पडतो, तेव्हा दुर्दैवाने असे निर्णय घ्यायला लागतात आणि म्हणूनच मला पण हा निर्णय घ्यायला लागला। त्यानंतर राणेसाहेबांनी सोडली त्यावेळेस त्यांनी वेगळे आरोप केले होते, तुम्हाला नेमका काय त्रास शिवसेनेमध्ये होता की हा निर्णय घ्यावा लागला? जेव्हा मी विधान परिषदेची निवडणूक लढवायचा मला पक्षाने आदेश दिला तेव्हा मला माहिती होतं की दुसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी पुरेशी मतं नाही आहेत आणि ही मतं आपल्याला मेहनतीने नेत्यांच्या मदतीने आपल्याला ही मतं जमवायला लागतील। होतो मी पक्षाचा उमेदवार, पण काम करत होतो अपक्षासारखा। मला कधीच नेतृत्वाकडनं किंवा पक्षांमधल्या नेत्यांकडनं पाहिजे तशी साथ मिळाली नाही। बाकी नेत्यांबरोबर पण जेव्हा मी भाजपच्या विनोद तावडेंना भेटलो, काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो, कशी काय आपण बिनविरोध करू शकतो ही निवडणूक, या सगळ्यांसाठी जे काम नेतृत्वाकडनं व्हायला पाहिजे होतं ते मला स्वतः अपक्षासारखं करायला लागलं। त्याचंही दुःख नाही, पण जेव्हा माणूस मेहनत करतोय, मतांची जुळवाजुळव करतोय, तेव्हा आपल्याच पक्षातली लोक जेव्हा आपल्याला काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा माणूस हतबल होतो आणि माघार घेण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही उपाय राहत नाही। राहुलजी, यापूर्वी तुम्ही 4 वेळा अर्ज भरला होता, 2दा नवीन उमेदवार म्हणून आणि 2दा काठावरचे उमेदवार, दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार। आता 5व्यांदा तुम्ही खराखुरा अर्ज भरताय, तुम्हाला सुद्धा प्रश्न असा आहे की यावेळेस जेव्हा गेल्या वेळेस तुम्ही माघार घेतली, तुम्ही असं म्हणालात की मला आदेश आला, मी माघार घेतली। मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की तुम्हाला अर्ज मागे घ्यायला लावा।
माननीय मुख्यमंत्र्यांचं उद्धवजींबरोबर काय बोलणं झालं हे तर मला माहित नाही, पण मला पक्षाने सांगितल्याप्रमाणे मी पक्षाचा उमेदवार असल्यामुळे पक्षाची उमेदवारी परत घेतली. राहुल जी, तुम्ही विदर्भात राजकारणाचा उल्लेख केला. आपने प्रधानमंत्री के लिए नरेंद्र मोदी को मिस कॉल दिया था, बीच में अभियान चला था, उस मिस कॉल का क्या हुआ? प्रधानमंत्री के लिए मैंने मिस कॉल दिया था. आपने एक कैंपेन लिया था अलीबाग में युवा शिविर में, अगर आपको जानकारी होगी तो कुछ दिन, और उसमें एक मिशन 227 की तरफ की थी, मिस कॉल करें नरेंद्र मोदी जी के लिए, उस अभियान का क्या होगा? नहीं, मुझे इस अभियान के बारे में ज्यादा मालूमात नहीं है. यदि आप मुझे इस पे इलैबोरेट करें तो मैं कुछ समझ सकूंगा. मैं आपका प्रश्न नहीं समझ पाया हूँ. मेरा सवाल एक ही है कि मिस कॉल का एक कैंपेन चला था. आपने बीजेपी का एक सेल का इंजीनियर बोला था जिसमें काफी हंगामा हुआ. मिशन 270 ग्रीन, सवाल सीधा है, उस मिस कॉल का क्या होगा? अभी उस मिस कॉल का क्या होगा वो कॉल करने वाले को पूछना पड़ेगा. अब कॉल लग गया, वो मिस कॉल था, अब कॉल लग गया. नागरिक साहेब, तुम्ही या ठिकाणी शिवसेना सोडली, उमेदवारी तुम्हाला मिळालेली होती परिषदेची, तुम्हाला पक्षच पराजित करतो अशा स्वरूपाचं चित्र होतं तुम्ही म्हणता. मावळमध्ये तुम्ही निवडून या आणि तुम्ही डमी कॅन्डिडेट म्हणूनच मावळमध्ये असाल. मावळची उमेदवारी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मावळमध्ये काय आहे ही या निवडणुकीत आपल्या सर्वांना समजेल आणि याचं उत्तर आपल्याला 16 मेला मिळेल. असे कोण शिवसेनेतले त्यांचा तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला पडण्याचाच त्यांनी प्रयत्न केला, जो आरोप केला. मला कोणाकडनं त्रास झाला, हे कोण नेते होते, कोण माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत होते याची संपूर्ण कल्पना मी पक्षश्रेष्ठीला दिली आहे आणि नैतिकतेच्या जबाबदारी पोटी ही सगळी बाब मी त्यांना सांगितली आहे. याचा खुलासा आता त्यांना करू दे. No, like I've told you, I have already elaborated the reasons as to why I was compelled to retract my nomination. Insofar as my nomination is concerned, I have withdrawn my nomination based on the instructions of my party. This was a candidature of the party and it has been withdrawn on the instructions of the party. Sir, Mawal is not going to be an easy seat because in the last 2-3 years there has been a lot of anti-NCP campaign in Mawal. So how do you see that right now? Well, after considering the kind of nominations I've got in the past, which have been even more difficult, I think this is very easy. To tell you a fact, 1 minute. To tell you a fact and just to make you aware of the political situation in Mawal, the last municipal elections which were held in Talegaon, one-sided victory was in favor of Rashtrawadhi Congress Party. It's hard. So let me just clear your doubts as far as the समर्थक आमदार होते तुमचे माणिक जगताप, मी उमेदवारी देणार होता, सुरुवातीला त्यांचं नावही होतं उमेदवारी यादीमध्ये. ते अपक्ष म्हणून उभे राहिल्यामुळे, शेकापमधून उभे राहिल्यामुळे तुम्हाला नवीन उमेदवार शोधावा लागला. असं आहे की पक्षाच्या प्रक्रियेमध्ये उद्याच्याला कुणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाचा संपूर्ण अधिकार असतो. एखाद्या व्यक्तीला तो अपक्ष उमेदवार होता, परंतु सहयोगी सभासद म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिलेला. राहुल नार्वेकर, शिवसेनेचे प्रवक्ते, पक्ष सोडण्याशिवाय पर्याय उरला नव्हता अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र त्यांनी केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत या बुलेटिनच्या माध्यमातून पोहोचवली. याच बातमीवरती आपण कायम राहणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतूयात. पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. जबरदस्त